गुड मॉर्निंग भाई बहन। सगळ्यांना गुड मॉर्निंग. कैसे हैं? कसा आहे तुम्ही? तो आज हम जॉन चैप्टर 5 टू जॉन चैप्टर 5 आज आपण योहानाचा 5 अध्याय बघणार. फ्रॉम 1 to 9 we'll read. आपण 1 ते 9 वाचूया. त्यानंतर यहुदाचा सण होता तेव्हा येशू वर येरुशलेमेस गेला. येरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. त्याला इब्री भाषेत बेतेल सुद्धा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवीत असे. आणि पाणी हलविल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला असे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे व्हायची इच्छा आहे काय? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी जातो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. Thank you so much. धन्यवाद. So today actually I'm going to tell about John chapter 5. आणि आज मी योहानचा 5 अध्यायामधून बोलणार. But today I will tell differently. पण आज मी वेगळ्या रीतीने सांगणार. Not with the same thing I will tell. सेम गोष्टीनं मी बोलणार नाही. Okay. This man, Jesus is asking, do you want to be healed? येशू या माणसाला विचारतोय, तुला बरं व्हायचं आहे का? So here we can see in the Bible. इथं आपण बायबल मध्ये बघू शकतो. Chapter 5, 7. 7 वचन आपण बघणार. The sick man answered him, Sir, I have no man to put me into the pool when the water is stirred up, but while I am coming, another steps down before me. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडवयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी जातो. Jesus said unto him, Rise, take your bed and walk. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. And immediately the man was made well, took off his bed and walked. And that day was the Sabbath. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. त्या दिवशी सब्बात होता. So this time we had the leaders meeting. यावेळी लीडर्स मीटिंग झाली. And in the leaders meeting actually when pastor said about the king's soul, he said. आणि लीडर्स मीटिंग मध्ये पास्टर शाऊल राजाबद्दल सांगत होते. When God chose King Saul, there is a purpose why he chose him. ज्यावेळेस देवानं शाऊल राजाला नेमलं त्यावेळी काय तर त्याच्या माग एक त्याचा उद्देश होता. There is a plan for King Saul. आणि शाऊलासाठी काय तर योजना होती देवाकडे. So King Saul was a Benjamite. शाऊल राजा हा बेंजामिन होता. बेंजामिन घरातला होता. And this man is he cannot find any donkey also. आणि तो असा होता की तो असं गाढव पण शोधू शकत नव्हता. He was trying to find the father's donkey and he couldn't find it. आणि तो त्याच्या बापाचं
गाढव हुडकायला प्रयत्न करत होता, पण ते पण त्याला सापडत नव्हतं. So he went to search the donkey with somebody, and that man said, "Okay, there was a servant of the Lord. There is a servant of the Lord. Let's go and let's meet him." आणि तो गाढव शोधायला गेला. तिथं एक माणूस त्याला भेटला आणि तो त्याला सांगितला की इथं देवाचा सेवक आहे आणि आपण जाऊन त्याला भेटूया. When the servant of the Lord is telling something, that will be fulfilled by the Lord. आणि जे देवाचा सेवक बोलतोय ते सगळं पूर्ण होते. Okay. So now when we see in the Bible, तर आता ज्यावेळेस आपण बायबलमध्ये बघतोय King Saul obeyed this word आणि शाऊल राजा ते ऐकला and he went to meet King Saul, Samuel. आणि तो शमूएलाला भेटायला गेला. And Samuel anointed him as a king. आणि शमूएलानं त्याला अभिषेक दिला. So he became a king. आणि त्यावेळी तो राजा झाला. After becoming a king, he never tried to talk with the Lord. आणि राजा झाल्यानंतर त्याने कधीच देवासोबत बोलायचा प्रयत्न नाही केला. He never tried to find out the Lord. आणि त्याने कधीच देवाचा शोध पण केला नाही. Actually, the king is God. आणि खरं तर राजा हा देवच आहे. But King Saul, when we say king is not God, but king is himself. पण ज्यावेळेस आपण शाऊलाला बघतोय त्याच्या मनात देव राजा नाही आहे तर तो स्वतः आहे. So because of this matter, actually, he always tried to put his own decision. आणि ह्यामुळेच तो त्याचं सगळ्या गोष्टी त्याचं तो करायला बघतोय. So always he tried to establish his own plan. आणि तो त्याचं सगळं स्वतःचं योजना तो करायला बघतोय. He never searched the heart of the Lord. तो कधीच देवाचं मन शोधायला बघत नाही. Not only that, but also through him, no one can meet Jesus Christ. आणि एवढंच नाही तर त्याच्याद्वारे कोणच येशू ख्रिस्ताला पण भेटू शकत नाही. No one can meet his God. म्हणजे कोणच देवाला भेटू शकत नाही. So after that, actually Goliath came. आणि त्याच्यानंतर गोलियात आला. And he couldn't fight with the Goliath. आणि तो गोलियात सोबत पण लढाई करू शकला नाही. He was very fearful. आणि तो खूपच भिलेला होता. So at the time, God anointed King David. आणि त्यावेळी देवानं दाविदाला अभिषेक दिला. And when King David is anointed, at the time, God made him kill Goliath. आणि ज्यावेळी देवानं दाविदाला अभिषेक दिला त्यावेळी त्यानं गोलियातला मारायला पण दाविदाला दिला. It is very clearly written. The spirit, this war is God's. This war not belongs to the man. आणि असं असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हे जे युद्ध आहे ते माणसानं दिलेलं नाही आहे तर देवाने दिलेलं आहे. Surely God will fight for us. आणि निश्चितपणे देव आपल्यासाठी लढणार. And God fought. आणि देव लढला. Then in opposite way, if we see, an evil spirit went to King Saul and disturbed him. तर जर विरुद्ध दिशेने जर आपण बघितलो तर An evil spirit went to King Saul and disturbed him. तर दुष्ट आत्मा शाऊलाकडे गेला And disturbed आणि him. त्याला त्रास दिला. So now think about this. आता ह्याच्याबद्दल विचार करा. To fight with Goliath is not the work of David. गोलियात सोबत लढणं हे काम दाविदाचं नाही आहे. To fight with Goliath is the work of the Holy Spirit. तर गोलियात सोबत लढण्याचं काम देवाच्या आत्म्याचं आहे. We can see with our own eyes, David is fighting with Goliath. आपण आपल्या डोळ्याने बघतोय की दावीद गोलियात सोबत लढतोय. But in other way, if we change the eyes of the Lord, then you can see Holy Spirit is wearing the body of David, is fighting with Goliath. जर आपण आपला डोळा बदलून देवाच्या डोळ्याने बघितलं तर पवित्र आत्मा दाविदाच्या द्वारे लढतोय. So now when we see such kind of things, outwardly we see David is fighting.
तर जर जर आता आपण बघतोय बाहेरनं दिसायला दावीद लढतोय God is wearing the body of David. He is fighting. आणि देव दाविदाचं शरीर घेऊन देव गोलियादासोबत लढतोय And the Goliath was dead. आणि गोलियाद मरतो. When Goliath was dead, at the time, people they try to sing the song. The women they try to sing the song. आणि ज्यावेळी गोलियाद मरतोय त्यावेळी लोक गाणं म्हणायला बघतात. तिथल्या बायका पण गाणं म्हणायला बघतात. As it is written in Bible, 1 Samuel chapter 18. जसं बायबल मध्ये लिहिलंय पहिला शमूएलचा 18वा अध्याय 7 वचन. So the women sang as they danced and said, Saul was slain his thousands and David his 10,000s. नृत्य करताना स्त्रिया आळीपाळीने येण्याप्रमाणे म्हणत, शौलाने 1000 वधिले, दाविदाने लाखो वधिले. So this thing, actually because of this thing, Saul was very angry. आणि तर ह्या गोष्टीमुळे शाऊल हा खूपच रागवलेला होता. And after that, Saul decided in his heart, anyhow I have to kill David. आणि त्याच्यानंतर शाऊलानं त्याच्या मनात ठाणलं की आता काय पण करून दाविदाला मारायला पाहिजे. Our guest speaker he taught about this. आणि आपल्या गेस्ट स्पीकरने ह्याच्याबद्दल सांगितलं. Through this actually I can reflect my heart. ह्या गोष्टीद्वारे मी माझं मन बघू शकतोय. Oh really? When God chooses us, there is a purpose of the Lord. खरोखर जर देवानं आपल्याला परमेश्वर जब चुनता है एक उद्देश्य होता है. तर देवानं आपल्याला जर निवडले तर काय तर उद्देश आहे त्याच्या मागे. Okay? So there is a purpose of the Lord why God chose Saul. तर देवाच्या मागे एक कारण आहे की का देवानं शाऊलाला नेमलं. Actually, he was not living according to the purpose of the Lord, but from this point, तो देवाच्या उद्देशानं जगत नव्हता, पण ह्या पॉइंटवर from this point, the purpose is different. ह्या पॉइंटवर त्याचा उद्देश वेगळा आहे. That is to kill David. ते आहे की दाविदाला मारून टाका. So now let's think. We heard the gospel. तर आता आपण विचार करूया. We heard the gospel. आपण सुवार्त ऐकलेले आहे. And God has given us the Holy Spirit. आणि देवानं आपल्याला पवित्र आत्मा दिलाय. And there is a purpose why God chooses. आणि देवाच्या मागे एक उद्देश आहे की का देवानं आपल्याला निवडले. So when we see our heart, तर जर आपण आपलं मन बघतोय, we are not living according to the purpose of the Lord. आपण देवाच्या उद्देशाद्वारे नाही जगत. So we are not peaceful. म्हणून आपण शांतीत नाही आहे. Why? We are not living according to the purpose of the Lord. का? कारण आपण देवाच्या उद्देशाद्वारे नाही जगत. We went different way. आणि आपण वेगळीकडे गेलो. Why God chose us? का देवानं आपल्याला नेमलं? Why God chose King Saul? का देवानं शाऊलाला नेमलं? King Saul now he decided to kill King David. आणि आता शाऊल राजा ह्यानं दावीद राजाला मारायचं ठरवलं. This heart actually is not from the Lord. आणि हे मन हे देवाकडून नाही आहे. When this heart is working in the heart of King Saul, he is not feeling any inconvenient. आणि हे मन ज्यावेळी शाऊल राजाच्या चालले त्यावेळी त्याला काहीच अस्वस्थपणा वाटत नाही. He is okay. आणि त्याला बरं वाटते. No problem for me. मला काहीच हरकत नाही आहे आता. If King David will die, then I'll be happy. आणि जर राजा दावीद मेला तर मी खुश आहे. Anyhow, he have to be die. आणि कसं पण करून त्याला मरायचं आहे. So he was thinking in this way. आणि तो अशा प्रकारे विचार करत होता. When King David also will be killed by him, also he will not be happy. आणि जरी पण राजा दावीद त्याच्याद्वारे मेला तरी पण तो खुश नाही राहणार. Because King Saul can be happy according to the heart of the Lord. कारण की राजा शाऊल हा फक्त देवाच्या मनाद्वारेच खुश होऊ शकतो. We can see in the heart of King Saul,
he is mm, he cannot fight. He cannot see his own heart. आणि आपण बघू शकतोय की शाऊल राजाच्या मनात तो स्वतःच कधीच मन बघू शकत नाही. We can find an evil spirit went to King Saul. आणि आपण बघू शकतोय की दुष्ट आत्मा हा शाऊल राजाकडे गेलाय. God chose him. देवाने त्याला निवडले. God has a purpose. देवाकडे एक योजना आहे. And after that we can see an evil spirit went. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतोय एक दुष्ट आत्मा गेला. Oh, really? Now King Saul, actually, he became a king in the same way. We know the gospel. आणि जसंच राजा शाऊल हा राजा बनला तसंच आपल्याला सुवार्ता माहिती आहे. We know exactly how Jesus Christ sanctified us. आणि आपल्याला माहित आहे की कसं येशू ख्रिस्तानं आपल्याला पवित्र केले. Gospel is very, very easy. आणि सुवार्ता ही खरंच सोपी आहे. So whenever I go many places, people they say, now you can commit sin freely. आणि ज्यावेळी मी काही काही जागांवर जातोय तिथं लोक म्हणतात की आता आपण पाप हे मोकळेपणाने करू शकतोय. You are telling you are righteous, you can sin freely. तुम्ही म्हणताय की तुम्ही पवित्र आहे तर नीतिमान आहे तर तुम्ही आता मोकळेपणाने पाप करू शकता. No problem. आणि काहीच हरकत नाही. Such kind of church we don't need. आणि असल्या प्रकारचं चर्च ची गरज नाहीये. Such kind of gospel we don't need. आणि असल्या प्रकारची सुवार्ता पण काय गरज In this way नाही. many people they say. आणि अशा प्रकारे खूप लोक बोलतात. But it is not like this. पण असं नाहीये. Actually, what I want to say, मला काय सांगायचं आहे. Jesus said, "Arise, take your bed and walk." आणि येशू ख्रिस्ताने म्हटला उठ आपली बाज उचल आणि चालू लाग. And why this man was sleeping for? Why this man was lying 38 years infirmity like this? का ह्यो माणूस 38 वर्ष रुग्णकारी पडलेला होता. This man don't have any power to wake up. ह्या माणसाकडे काहीच शक्ती नव्हती उठण्यासाठी. So this man don't have any spirit. कारण की ह्याच्यात कोणताच आत्मा नव्हता. He received the spirit from the Jesus Christ. आणि त्याने येशू ख्रिस्ताकडनं आत्मा घेतला. The spirit make him stand and make him walk. आणि तो आत्मा त्याला उभा राहून त्याला चालायला लावला. I mean to say, before meeting Jesus and after meeting Jesus, there is a great change. आणि मला असं सांगायचं आहे की येशू ख्रिस्ताला भेटण्याच्या आधी आणि येशू ख्रिस्ताला भेटण्याच्या नंतर खूप मोठा फरक आहे. Flesh don't change. शरीर हे कधीच बदलत नाही. Before eating good and evil fruit, Adam and Eve, and after eating good and evil fruit, Adam and Eve, flesh don't change. बरानी वाईटाचं फळ खाल्ल्यानंतर आणि बरानी वाईटाचं फळ खाल्ल्या आधी आदम आणि हवाचं शरीर बदललं नाही. Fleshly, nothing is changed. शरीर बदललं नाही, काहीच बदललं. Flesh is same. शरीर हे सेम आहे. Before eating and after eating same. आणि खाल्ल्यानंतर आणि खायच्या आधी सेमच आहे. So what is changed? मग काय बदललंय? Before eating, they are the Adam and Eve, the children of God. फळ खायच्या आधी त्यांनी परमेश्वराचं मुलं होती. After eating good and evil fruit, they are not the children of God. आणि बराने वाईटाचं फळ खाल्ल्यानंतर त्यांनी परमेश्वराची मुलं नाही आहे. They are Satan. त्यांनी सैतान आहे. And we cannot see Satan. पण आपण सैतान बघू शकत नाही. Satan is a spirit. सैतान एक आत्मा आहे. Snake cannot make any house. साप हे घर बनवू शकत नाही. Snake goes to the mouse hole, eat mouse, and stay inside of the mouse house. आणि साप हे हुंदीच्या बिळात जाऊन हुंदराला खाते आणि त्याच्या घरात राहते. In the same way, Satan don't have any body. आणि अशाच प्रकारे सैतानाला पण काहीच शरीर नाही आहे. This flesh is the body of the man, house of the man. आणि त्याचं घर हे माणसाचं शरीर आहे. Satan enter and Satan is staying. आणि सैतान येतोय आणि राहतोय. So when we see the Bible, तर ज्यावेळेस आपण बायबल बघतोय, we can find firstly nothing is changed. आपण बघू शकतोय की शरीर हे काहीच बदललेलं नाही आहे. In the same way, when Jesus Christ gave us the sanctification.
आणि अशाच प्रकारे येशू ख्रिस्तानं आपल्याला जसं नीतिमान बनवलंय When Jesus Christ made us holy, आणि येशू ख्रिस्तानं आपल्याला पवित्र बनवलं, God gave us the Holy Spirit. त्यावेळी देवानं आपल्याला पवित्र आत्मा दिला. Flesh is not changed. शरीर हे बदललेलं नाही आहे. Flesh is same. शरीर हे हाय असं आहे. God already commanded this flesh to turn back to the dust. आणि देवानं ऑलरेडी सांगितलेलं आहे की हे शरीर हे मातीच आहे. God is not interested in your flesh. आणि देवाला तुमच्या शरीरात काहीच रुची नाही आहे. God is interested in only spirit. देवाला फक्त तुमच्या आत्म्याची रुची आहे. God is interested in your heart. आणि देवाला तुमच्या मनाची रुची आहे. So after being born again, after receiving the salvation, after receiving the sanctification, how we are working, God is interested about this. तारण प्राप्त केल्यानंतर आणि पवित्र झाल्यानंतर आपलं how we are working, आपण कसं चालतोय ह्याच्यात देवाला रुची आहे. So God is seeing this man is working according to the voice of Holy Spirit, or this man is working according to the flesh. देव हे बघतोय की हा माणूस पवित्र आत्म्याद्वारे चालतोय का हा माणूस शरीराद्वारे चालतोय. Even though people they know God, they know Jesus Christ, they know the church, they know the Bible, but they go according to the flesh. जरी पण लोकांना देव माहित आहे, चर्च माहित आहे, सुवार्थ माहित आहे, तरी पण त्यांनी शरीराद्वारे चालतात. They try to establish the flesh in their heart. आणि त्यांनी शरीराला स्थापित करायला बघतात. So now think about this in the Bible. Think about King Saul. आणि आता बायबल मधून शाऊल राजाबद्दल विचार करा. What King Saul is trying to establish? शाऊल राजा हा काय स्थापित करायला बघतोय? Do you think that he want to establish God in his heart? तुम्हाला असं वाटतंय काय तो त्याच्या मनात देवाला स्थापित करायला बघतोय? No. नाही. He tried to establish his own pride. तो त्याचं स्वतःचं गर्वाला स्थापित करायला बघतोय. I am a king. मी एक राजा आहे. Already I lived for a long time and I had lot of experiences. आणि मी ऑलरेडी खूपच वर्ष राहिलोय आणि मला खूपच अनुभव आहेत. How I can go down from this king position? आणि मी आता या राजाच्या जागेवरनं कसं खाली जाऊ शकतोय? Oh, I am a king. आणि मी एक राजा आहे. By mistake, I think this David became king. आणि मला असं वाटतंय की चुकून दावीद राजा बनलाय. Actually, what happens? Actually, the Samuel don't like me. आणि कसं आहे की शमूएलाला मी आवडत नाही. That's why he knowingly to disturb me. Actually, he made David as a king. आणि म्हणूनच माहित असून मला त्रास देण्यासाठी त्यानं दाविदाला राजा बनवलं. He don't know any fighting. आणि त्याला काय लढायला पण माहित नाही. He just raising the sheep from the wilderness. आणि तो फक्त मेंढरं चरवतोय. He is just a common man. आणि तो एक साधारण माणूस आहे फक्त. No, this time actually he killed Goliath. आणि ह्यावेळी त्यानं गोलियादला मारलं. Oh, that is by mistake. आणि ते चुकून झालं असणार आहे. That is by mistake it happened. आणि ते चुकून झाले. Hey, it is not actually. See how he is running away from me. आणि बघा तो कसं माझ्यापासून लांब पळायला लागलाय. He is very fearful to me. आणि तो मला खूप भीतोय. He is running away. आणि तो लांब पळत आहे. In this way, he would say. आणि अशा प्रकारे तो बोलत असतो. Oh, he never believes the word of God. आणि तो देवाचा वचनावर कधीच विश्वास नाही ठेवला. Now, King Saul, he has the testimony how he became a king. आणि आता शाऊल राजाकडं साक्ष आहे की तो कसं राजा बनला. By grace, actually, God made me king. कृपेद्वारे देवानं मला राजा बनवलं. That's why are you walking according to the way of the Lord? म्हणून देवाच्या मनाने चालतोय काय? No, just I just go. नाही, मी फक्त जातोय. What is working with the Lord? आणि देवाच्या सोबत चालणे हे काय आहे? Just I am going. I have to protect the Israelites, no? आणि मी नसतं चाललोय, मला इस्रायल लोकांना सुरक्षित ठेवायचं आहे. So in this way he would think. आणि अशा प्रकारे तो विचार करत. But in his heart, actually, he was deceived by Satan.
आणि खरं तर त्याच्या मनात तो सैतानाद्वारे फसवला जात होता. Being as a king, he was deceived by Satan. आणि राजा असून तो सैतानाद्वारे फसवला जात होता. And even though he was deceived by Satan, he never discovered that. जरी पण तो सैतानाद्वारे फसवला जात होता, त्याला कधीच ते समजलं नाही. Because there is no word of God, there is no servant of the Lord who can show his heart. कारण की त्याच्याकडं काहीच देवाचं वचन नव्हतं, देवाचा सेवक पण नव्हता जो त्याचं मन दाखवेल. He was above to the word of God. He was above to the servant of God. आणि तो देवाच्या वचनाच्या वर होता, देवाच्या सेवकाच्या वर होता त्याचं मन. Heart was too high. आणि त्याचं मन खूपच उंच होतं. So this time actually the guest speaker say there is a purpose why God chose him. आणि ह्यावेळी गेस्ट स्पीकरनी सांगितली की एक कारण आहे की का देवाने, एक उद्देश आहे की का देवाने त्याला नेमलं. In the same way we are righteous, we are sanctified. आणि अशाच प्रकारे आपण नीतिमान आहे आणि पवित्र आहे. God made us holy. आणि देवाने आपल्याला पवित्र बनवले. So there must be a purpose why God made us holy. मग त्याच्या मागे एक उद्देश असणार आहे की का देवाने आपल्याला पवित्र बनवले. But people they are not in that way. पण लोक अशा मार्गात नाही आहे. People in the different way. लोक दुसऱ्या मार्गात आहे. How I will live very nicely. मी कसं चांगलं जगू शकतोय. Through God how I can receive car, house, nice life. आणि देवाच्या द्वारे मी कसं एक चांगलं घर, चांगली गाडी, चांगलं जीवन कसं प्राप्त करू शकतोय. How I can live very fleshly life. आणि मी कसं एक शारीरिक जीवन जगू शकतोय. In this way many people they think. आणि अशा प्रकारे खूप लोक विचार करतात. They need some of the materials from the Lord. आणि त्यांना काही वस्तू देवाकडनं पाहिजे असतात. But they don't have any heart to walk according to the purpose of the Lord. पण त्यांच्याकडे काहीच मन नसते की देवाच्या उद्देशाद्वारे चालण्यासाठी. So pastor wanted to say actually this man he was away from the plan of the Lord. तर पास्टरना हे सांगायचं होतं की हा माणूस देवाच्या योजनेपासून वेगळा होता. When we are away from the plan of the Lord, then that is sin. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या योजनेच्यापासून लांब असतोय ते पाप आहे. People they think that committing adultery, telling lies, murder, all such kind of sin. लोकांना असं वाटतंय की खून करणं, व्यभिचार करणं, खोटं बोलणं हे पाप आहे. But when you are away from the plan of the Lord, that is sin. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उद्देशाच्या पासून वेगळा असताय ते पाप आहे. I think Satan came to King Saul and he would say in this way. आणि मला असं वाटतं की सैतान शाऊल राजाकडे आला आणि अशा प्रकारे सांगितलं. See, do you believe God? बघ तू देवावर विश्वास ठेवतोयस काय? God made David as a king. देवानं दाविदाला राजा बनवलं. Do you love God? तू देवावर प्रेम करतोस का? God is working for you. देव तुझ्यासाठी काम करतोय का? God don't work for you. देव तुझ्यासाठी काम करत नाही. God don't love you. देव तुझ्यावर प्रेम करत नाही. See how you are living. बघ तू कसं जगतोयस. Oh, someone is coming continuously in the name of God, actually disturbing you. Oh, yes. आणि Someone, prophet Samuel. Samuel is coming and in the name of the Lord, continuously disturbing you. आणि समवेल सारखा येतोय देवाच्या नावानं आणि कंटिन्युअसली तुला फसवतोय. So how you are not peaceful. आणि तू शांतीत नाही आहेस. As long as David is there, you cannot be king. आणि जोपर्यंत दावीद आहे तू राजा आता बनू शकत नाहीस. Now God will not work. आणि आता देव काम करणार नाही. You work. तू काम कर. You kill David. पहिला तू दावीदाला मारून टाक. If David will not die, जर दावीद मेला नाही, you cannot be peaceful. तू शांतीत नाही राहू शकणार. Then Saul, King Saul, he would say Satan, Amen, Amen, yes. आणि राजा शाऊल त्यावेळी सैतानाला होय आमेन असं म्हणत होता. Anyhow, I will kill him. आणि कसं पण करून मी त्याला मारून टाकणार. Okay, you try to kill him. हा तू त्याला मारून टाकायचा प्रयत्न कर. Finish him. आणि त्याला संपवून टाक. After that, you can live peacefully. आणि त्याच्यानंतर तू शांतीत राहू शकतोय.
such kind of plan was established in the heart of King Saul. आणि अशा प्रकारची योजना शाऊल राजाच्या मनात चालत होती. So think about this. Pastor Park actually previously he gave us one promise from Acts chapter 1. आणि पास्टर काकनी आधी प्रेषितांच्या कृत्यामधनं एक वचन दिलेलं होतं. Verse 8. 8 वचन. But you shall receive power when the Holy Spirit has come upon you, and you shall be witness to me in Jerusalem, in all Judea and Samaria, and to the end of the earth. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत सर्व यहुदात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. So here in the Bible, when the Holy Spirit will come, then you will receive the strength. आणि इथं बायबलमध्ये असं लिहिलंय की ज्यावेळी पवित्र आत्मा येईल तुम्ही सामर्थ्य प्राप्त करणार. You will receive the power to preach the gospel. आणि तुम्ही सुवार्थ प्रचार करायला सामर्थ्य प्राप्त करणार. Previously, why there is no power? आधी का शक्ती नव्हती? There is no Holy Spirit. कारण की पवित्र आत्मा नव्हता. Jesus never sent. येशू ख्रिस्ताने कधी पाठवलं नाही. When Jesus sent, ज्यावेळी येशू ख्रिस्ताने पाठवलं, then you will receive the strength to preach the gospel. त्यावेळी तुम्ही सुवार्थ प्रचार करायला सामर्थ्य प्राप्त करणार. So we cannot preach this and that. आणि आपण असं आणि तसं प्रचार नाही करू शकत. We can preach according to the instruction of the God. आपण देवाच्या सांगण्याप्रमाणे प्रीचिंग करू शकतो. So what is the instruction of God? तर देवाचं सांगणं काय आहे? Luke chapter 24, we go. लूकचा 24 अध्याय 47. 47 वचन. And repentance and remission of sin should be preached in his name to all nations, beginning at Jerusalem. आणि येरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्यांच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. So in the Bible, what it is written? तर बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? Repentance and remission of sins. पश्चाताप आणि पापक्षमा. This is the topic already Jesus has given us. आणि हा मुद्दा येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला आहे. Only we have to preach about the repentance and the remission of the sin. आणि आपल्याला फक्त पश्चाताप आणि पापक्षमाबद्दल आपल्याला सुवार्थ प्रचार करायला पाहिजे. So now, what is the plan of God? तर आता देवाची योजना काय आहे? Just stay as you are. तुम्ही ज्या स्थितीवर आहे, I will give you a Holy Spirit. मी एक देवाचा आत्मा देणार. And you will preach the gospel. आणि तुम्ही वचन प्रचार करणार. Only about the repentance and the remission of the sin. फक्त पश्चाताप आणि पापक्षमाबद्दल. Oh, I cannot see all such kind of things now. पण मी अशा सगळ्या गोष्टी आता बघू शकत नाही. I had been to many churches in my lifetime. मी माझ्या जीवनात खूप चर्चेसला गेलोय. They taught me confessing about the sin. आणि त्यांनी पाप कबूल करायला सांगितलं. They instructed me to keep the commandments. आणि त्यांनी आज्ञा पाळण्यासाठी सांगितलं. I tried to keep the commandments. मी आज्ञा पाळायला प्रयत्न केला. Completely I am failed. पण पूर्णपणे मी फेल झालो. When I was confessing sin, I am thinking I am deceiving God. पण मी ज्यावेळेस माझं पाप कबूल करत होतो, मला असं वाटत होतं की मी देवाला फसवत आहे. God, I will not do this kind of things again. देवा, मी अशा प्रकारे परत करणार नाही. Please forgive me. प्लीज मला माफ कर. As soon as I pray finish, I go to do that work only. आणि जसं मी माझी प्रार्थना संपता, मी परत तेच पाप करायला लागले. I used to drink alcohol. मी दारू पित होतो. I used to chewing the hookah and smoke. आणि मी सिगरेट वडत होतो आणि गुटखा खात होतो. I steal money from my parents. आणि मी माझ्या आई वडिलांकडनं पैसे पण चोरत होतो. All kind of mischief things I did.
आणि अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी मी केल्या, वाईट गोष्टी मी केल्या. Well, no one said me nothing. Only you try to change yourself. They said me just in this way. पण कोणच मला काय बोललं नाही. मला फक्त सांगितले की तू तुला स्वतःला बदलायचा प्रयत्न कर. But because of an evil spirit, I was doing all such kind of things. पण एका दुष्टात्माच्या द्वारे मी अशा सगळ्या गोष्टी करत होतो. But no one said me in this way. पण कोणच मला अशा प्रकारे सांगितलं नाही. Because no one can see the evil spirit. पण कोणच कारण की कोणच दुष्टात्मा बघू शकत नाही. After eating good and evil spirit, good and evil fruit, Adam and Eve couldn't see any evil spirit. बरं आणि वाईटाचं फळ खाल्ल्यानंतर आदम आणि हवानं दुष्टात्मा बघितला नाही. That's why they were telling, oh, okay, God, whatever God said, actually, we just had that much only. आणि त्यांनी म्हणून म्हणले की जसं देवानं सांगितलं आम्ही तसंच खाल्लं. They have to say, actually, we died because of the good and evil fruit. तर त्यांना असं सांगायला पाहिजे होतं की बऱ्या आणि वाईटाच्या फळाच्या द्वारे आम्ही मेलो. God said, actually, in the day you will eat, you shall surely die. आणि देवानं असं म्हणलं पण आहे की ज्यावेळी तू खाणार त्यावेळी तू खचित मरणार. They never believed. पण त्यांनी विश्वास केलाच नाही. Just they saw their behavior. त्यांनी फक्त त्यांचं कर्म बघितले. It was not the matter of the behavior, it was the matter of the spirit. पण ते त्यांच्या कर्माची गोष्ट नाही, ते आत्म्याची गोष्ट आहे. Why I was doing all the wrong things? का मी सगळ्या चुकीच्या गोष्टी करत आहे? Because of an evil spirit. एका दुष्टात्म्याच्या द्वारे. Amen. 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 So, think about this. In the car, if a drunkard is there as a driver, तर आता असं विचार करा, एका गाडीत ड्रायव्हर म्हणून एक दारू पिलेला व्यक्ती आहे. then definitely that will face the accident. आणि निश्चितपणे तर मग तो ऍक्सिडेंट होणारच. If normal driver is there, then definitely that will go to the destination. आणि जर चांगला एक ड्रायव्हर आहे तर ते त्यांच्या स्थानावर पोहोचणारच. So what is the problem? Car is problem or driver is problem? तर मग इथं प्रॉब्लेम काय आहे? गाडी प्रॉब्लेम आहे की ड्रायव्हर प्रॉब्लेम आहे? Driver problem, right? ड्रायव्हर प्रॉब्लेम आहे. So in the heart, in your heart, if Satan is there, जर तुमच्या मनात शैतान आहे, then definitely you will go to hell. तर तुम्ही निश्चितपणे नरकातच जाणार. Whether you know the Bible, whether you do some kind of good things, definitely hell only. जरी तुम्हाला बायबल माहित आहे, जरी तुम्ही चांगल्या गोष्टी केला तरी पण तुम्ही नरकातच जाणार. Because the spirit of Satan itself, it is going to hell only. कारण की शैतानाचा आत्मा हा नरकातच जातोय. And it drags the people to the hell. आणि तो आत्मा लोकांना नरकाकडे खेचतोय. Oh, only the spirit of God can go to the heaven only. फक्त देवाचा आत्मा हा स्वर्गात जाऊ शकतो. It is not the matter of good behavior. चांगल्या गोष्टींचा काय संबंध नाही, पण ज्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे ते स्वर्गात जाणार. Okay, amen. Yes. So think about this in the Bible. Let's open one more scripture. बायबल मध्ये बघूया आपण अजून एक वचन बघूया. This is Psalms chapter 41. स्तोत्र संहिता 41 अध्याय. So verse 9. 9 वचन. Even my own familiar friend in whom I trusted, who ate my bread, has lifted up his heel against me. जो माझा सखा ज्यावर माझा विश्वास होतो, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे. So this bread belongs to me. तर हे अन्न मी आहे. No, the bread is given to me. The bread is तर हे given. अन्न मला दिलेलं आहे. God gave us the word of God. That means. हे अर्थ आहे की देवानं आपल्याला त्याचं वचन दिले. The bread signifies the body of Jesus Christ. हे अन्न देवाचं शरीर सांगते. The body of Jesus Christ is the word of God. आणि देवाचं वचन हे देवाचं वचन आहे. So now देवाचं येशूचं शरीर हे देवाचं वचन आहे. this word of God has given to me. आणि हे देवाचं वचन मला दिलेलं आहे. But one of my friend ate. आणि माझा एक मित्र खाल्ला. And lifted up his heel against me. आणि पाय माझ्यावरच उघडला. So why we say this is friend? तर आपण असं का म्हणतोय हा मित्र आहे? Actually this is enemy. खरं तर हा शत्रू आहे. Well, this is an enemy, but behavior is like friend.
हा शत्रू आहे, पण ह्याचं वागणूक मित्रासारखं आहे. You can say listening to the word of God is very good. आपण असं म्हणू शकतोय की देवाचं वचन ऐकणं हे खूप चांगलं आहे. Never. कधीच नाही. Because there is a friend who will eat the bread. कारण की एक मित्र आहे जो सगळं अन्न खाऊन टाकतो. Then listen to the word of God. You have to be separate from this man. वचन ऐकण्यापेक्षा आपल्याला वचन ऐकून आपल्याला ह्या मित्रापासून वेगळं व्हायचं आहे. To repent, actually, Samuel said to King Saul. पश्चाताप करण्यासाठी शमूएलानं शाऊलाला सांगितलं. Samuel gave all the word of God to repent. शमूएलानं सगळं देवाचं वचन शाऊलाला पश्चाताप करण्यासाठी सांगितलं. Even though God gave the words to King Saul, and he has his own friend. जरी पण शाऊलाला देवानं वचन दिलं, पण त्याच्याकडे त्याचा मित्र आहे. And this friend ate all the word of God. आणि ह्या मित्रानं त्याचं सगळं देवाचं वचन खाल्लं. That's why he could not repent. त्यामुळे तो पश्चाताप करू शकला नाही. So in the Bible it is written that the evil spirit entered King Saul. म्हणून असं बायबलमध्ये लिहिलंय की एक दुष्ट आत्मा शाऊलाच्या आत गेला. And started to disturb him. आणि त्याला त्रास द्यायला लागला. Then this evil spirit removed all the word of God in the heart of King Saul. आणि हे दुष्ट आत्मा सगळं देवाचं वचन शाऊलाच्या मनातून काढत होता. In the same way, God has the purpose for us. आणि अशाच प्रकारे देवाला आपल्यासाठी एक उद्देश आहे. But the purpose of the Lord was removed by Satan. पण हा उद्देश सैतानाद्वारे काढलेला आहे. Satan will not say, "Don't go to the church." In this way, it will not say. सैतान असं सांगणार नाही की चर्चला जाऊ नकोस. See, the servant of the Lord is scolding you. बघ, हा देवाचा सेवक तुला ओरडतोय. Don't like. आणि त्याला तू आवडत नाहीस. Guest speaker said me. गेस्ट स्पीकर मला सांगितले. Hey, Pastor Ted, why you are from Orissa? Why you are in Maharashtra? आणि त्यांनी असं विचारले, हे पास्टर टेड, तुम्ही ओरिसा मधनं नाही, तुम्ही इथं कसं काय महाराष्ट्रामध्ये? Do you think that God did something mistake? आणि तुम्हाला असं वाटतंय काय देवाने काय तर चुकी केली आहे? I'm surprised. आणि मी खूपच आश्चर्यचकित झालेलो आहे. He said, there is a purpose of the Lord. Why you came here? आणि त्यांनी म्हणले की देवाचा एक उद्देश आहे की तू का इथं आलायस. He gave me one word of God. आणि त्यांनी मला एक देवाचं वचन दिलं. 1 Corinthians chapter 2. पहिले करंथीकरास पत्र 2 अध्याय verse 9. 9 वचन. Eyes has not seen, nor ears heard, nor have entered into the heart of man the things which God has prepared for those who love Him. हे तर या शास्त्रेप्रमाणे आहे, डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले आहे. Loving my flesh, I didn't come to this place. आणि माझ्या शरीरावर प्रेम करून मी या जागेवर नाही आलो. I love my relatives, I love my friends. मी माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रांना मी प्रेम करतोय. I love my lands. आणि मी माझ्या जागांवर प्रेम करतोय. I love my kids. मी माझ्या मुलांवर प्रेम करतोय. So why I came? तर मी का आलो? God sent me. देवाने मला पाठवलं. No special purpose. आणि वेगळा काही उद्देश नाहीये. According to the purpose of the Lord, I came. देवाच्या उद्देशाद्वारे मी इकडे आलो. Guest speaker said suddenly this one, then goosebump came out. आणि ज्यावेळी गेस्ट स्पीकरने हे सांगितलं, माझ्या अंगावर काटा आले. Surprise in that time. आणि त्यावेळी मी खूपच आश्चर्यचकित झालो. How he remember my name? आणि त्यांनी कसं काय माझं नाव आठवलं. And not only that, but also he showed me this word of God. आणि ते एवढंच नाही तर त्यांनी मला हे देवाचं वचन पण दाखवलं. Here, eyes didn't see and ears didn't hear. In the heart also, I never thought about that. Such kind of things God has prepared for me. तर इथं जसं डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवाने सिद्ध केले. This is the purpose of the Lord for me.
आणि हे देवाचा उद्देश आहे माझ्यासाठी. And definitely God will do. आणि निश्चितपणे देव करणार. So when I went over there, so at the time I saw my heart. आणि ज्यावेळी मी तिथं गेलो मी त्यावेळी माझं मन बघितलं. How easily Satan is disturbing me to went astray from the plan of the Lord. आणि कसं सैतान मला फसवत होता की देवाच्या उद्देशाचा पासून लांब जाण्यासाठी. So there is a purpose of the Lord. तर देवाचा एक उद्देश आहे. But King Saul, he never entered the purpose of the Lord. पण राजा शाऊल हा देवाच्या उद्देशाकडे कधीच नाही गेला. Today Pastor Park preached about this word of God. आज पास्टर पार्क ह्या वचनाबद्दल सांगितले. John chapter 5 he was preaching. योहानाचा 5 अध्याय त्यांनी प्रचार करत होते. I was just listening to Pastor Park. आणि मी फक्त पास्टर पार्कला ऐकत होतो. Listening to the sermon of Pastor Park, I received one heart from the Lord. आणि पास्टर पार्कचं वचन ऐकताना मला एक मन भेटलं. After righteousness, आणि नीतिमान झाल्यानंतर God has given us the spirit of the Lord to walk according to the heart of the Lord. देवानं आपल्याला तेजा आत्मा दिलेला आहे कारण की तेजा मनाच्या द्वारे आपण चालण्यासाठी. There are many people who receive the evil spirit. खूप लोक आहेत ज्यांनी दुष्ट आत्माला प्राप्त केले. And they think according to the fleshly thing. आणि त्यांनी शारीरिक च्या द्वारे विचार करतात. Among them, King Saul is one of them. आणि त्यांच्यातला एक राजा शाऊल राजा आहे. But King David, he walked according to the heart of the Lord. पण राजा दावीद हा देवाच्या मनाच्या द्वारे चालला. And when we think about this in the Bible, तर ज्यावेळेस आपण बायबल मधून याबद्दल विचार करतोय, there are many people who walked according to the heart of the Lord. खूप लोक आहेत की जे देवाच्या मनाच्या द्वारे चालले. But there are people who walked according to their own flesh. पण अशी पण लोक आहेत जी त्यांच्या शरीराच्या द्वारे चालले. It is true that God made us sanctified, God made us holy. आणि हे खरं आहे की देवाने आपल्याला पवित्र आणि नीतिमान बनवले. By one sacrifice he made us sanctified. त्याच्या एकाच देह अर्पणाद्वारे त्याने आपल्याला पवित्र केले. To make us holy, it is not our own work, but to make us holy, it is the work of the Lord. आणि आपल्याला पवित्र करण्यासाठी ते आपलं काम नाही आहे, तर आपल्याला पवित्र करण्यासाठी देवाचं काम आहे. Jesus made it very perfectly. आणि देवाने खूपच सिद्धपणे बनवले. We cannot do anything perfectly. आणि आपण आपल्या जीवनात सिद्धपणे काहीच करू शकत नाही. Whatever we are doing, everything is wrong. आणि आपण जे पण करतोय ते सगळं चुकीचं आहे. Even our love also spoils our children. आणि आपलं प्रेम पण आपल्या मुलांना बिघडवते. When we love our children, ज्यावेळेस आपण आपल्या मुलांवर प्रेम करतोय, we think it is very good. आणि आपल्याला असं वाटते की हे खूपच चांगलं आहे. After some of the days they spoil. आणि थोड्या दिवसाने ते बिघडून जातात. Amen. आमेन. Our love also is dangerous love. आणि आपलं प्रेम पण हे खतरनाक आहे. It is not good. आणि ते चांगलं नाही आहे. Amen. आमेन. Nothing is good in us. आपल्यात काही चांगलं नाही आहे. So whatever we are doing, everything is wrong. आणि आपण जे पण काय करते ते सगळं चुकीचं आहे. That's why God sent Jesus Christ. त्यामुळेच देवाने येशू ख्रिस्ताला पाठवलं. You go and work for them. आणि तू जा आणि त्यांच्यासाठी काम कर. You go and make them righteous. तू जा आणि त्यांना पवित्र नीतिमान बनव. Wages of the sin is death. आणि पापाचे वेतन मरणदंड आहे. You receive all the sin. आणि तू सगळं पाप घे. And you give sacrifice. आणि तू बलिदान दे. By one sacrifice we have been sanctified forever. आणि एकाच देह अर्पणाद्वारे आपण सर्व काळ पवित्र झालेलो आहे. To make us sanctified, it is not our work. To make us sanctified is the work of God. आणि आपल्याला पवित्र करण्यासाठी ते आपलं काम नाही आहे, तर आपल्याला पवित्र करण्यासाठी देवाचं काम आहे. Are you sanctified or not? You ask God. आणि तुम्ही पवित्र आहे का नाही तुम्ही देवाला विचारा. And God is the word of God. आणि देव हे देवाचं वचन आहे. In the word of God, God already it is announced that you are holy, you are sanctified. आणि देवाच्या वचनात ऑलरेडी घोषित केलेलं आहे की तुम्ही पवित्र आहे. If you don't believe the word of God, जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास नाही ठेवत, definitely you will go to heaven.
तुम्ही निश्चितपणे नरकातच जाणार. Only one way is there, that is to believe the word of God. फक्त एकच मार्ग आहे, तुम्हाला देवाच्या वचनावर विश्वास God ठेवायचा. made us holy. देवानं आपल्याला पवित्र God बनवलं. made us sanctified. देवानं आपल्याला नीतिमान बनवलं. Amen. आमेन. So whatever God has done, that is everything is perfect. आणि देवाने जे पण काय केले ते सगळं सिद्ध आहे. Everything is perfect. सगळं सिद्ध आहे. Now this man, God said, arise, take your bed and walk. आणि ह्या माणसाला परमेश्वर देवा येशूने म्हटलं की उठ, आपली बाज उचल आणि चाल. Then this man, as soon as he heard, he arose. आणि हा माणूस जसं तो ऐकला तो उठून उभा झाला. And he started to walk. आणि तो चालायला लागला. Then now we cannot say this man is walking. तर आता आपण असं म्हणू शकत नाही की हा माणूस चालत आहे. We can say God has given a new strength to him and he is walking. आणि आपण असं म्हणू शकतो की देवाने त्याला नवीन शक्ती दिला आणि तो चालायला लागलाय. And otherwise we can say God has given a new spirit in him and he is walking. आणि आपण असं पण म्हणू शकतो की देवाने त्याला नवीन आत्मा दिलेला आहे आणि तो चालायला लागला. So how this man is walking? तर तो माणूस कसं चालायला लागला? This is not the power of the flesh. हे शरीराचं शक्ती नाही आहे. This is the power of the spirit. ही आत्म्याची शक्ती आहे. This man, according to the flesh, this man is impossible to walk. आणि शरीराच्या द्वारे या माणसाला चालायला येऊ शकत नाही, अशक्य आहे. But now if this man is walking, this is spirit of God. तर जर आता तो माणूस चालायला लागलाय तर ते देवाचा आत्मा आहे. God has worked perfectly. देवाने सिद्धपणे काम केले. Amen. आमेन. This man was paralytic man. हा माणूस पॅरालिसिस झालेला आहे. This paralysis man cannot be healed. आणि पॅरालिसिस झालेला माणूस बरा होऊ शकत नाही. Those who are eating the pills of the blood pressure, they have to take whole life. आणि जे बीपीच्या गोळ्या खातात त्यांना आयुष्यभर त्या गोळ्या खायला लागतात. Those who are paralysis, the whole life they have to stay in that way only. आणि जे पॅरालिसिस मध्ये असतात त्यांना पूर्ण जीवन तसंच जगायला लागतं. But in the John chapter 5 is different. पण योहानाचा 5 अध्याय वेगळा आहे. Why? का? He is not taking any pills. तो काही गोळ्या खात नाही. Only he heard the voice of Jesus Christ. त्याने फक्त येशू ख्रिस्ताचा आवाज ऐकला. According to the voice of Jesus Christ, everything is done as it is. आणि देवाच्या आवाजात येशू ख्रिस्ताच्या आवाजाच्या द्वारे सगळं झालं. Whatever God is saying, he is faithful to fulfill it. आणि जे पण देव म्हणतोय तो विश्वासू आहे ते पूर्ण करण्यासाठी. Today what I want to say, आज मला काय सांगायचं आहे? Jesus made us holy. येशू ख्रिस्तानं आपल्याला पवित्र Jesus बनवलं. made us sanctified. येशू ख्रिस्तानं आपल्याला नीतिमान पण बनवलं. God has purpose in our life. देवाला आपल्या जीवनात एक उद्देश आहे. And God is telling, arise, take your bed and walk. आणि देव म्हणतोय उठ, आपली बाज उचल आणि चाल. Already I made you healed. आणि मी तुला ऑलरेडी बरं केलेलं आहे. Already I made you perfect. आणि मी तुला ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे. Already I made you holy. आणि ऑलरेडी मी तुला पवित्र केलेलं Now आहे. you can walk. आणि आता तू चालू शकतोय. Still, if you didn't walk, then this is the meaning you are deceived by your own thoughts. आणि जर तू अजून पण नाही चालू शकत तर त्याचा अर्थ असा आहे की तू सैतानाच्या द्वारे फसवला चाललायस. Even though God made us holy, sanctified, people they don't believe. जरी देवानं आपल्याला पवित्र नीतिमान बनवले तरी लोक विश्वास नाही करत. If they are not believing, that's why they are crying, they are confessing their sin. त्यांनी विश्वास नाही करत म्हणून त्यांनी रडतात, त्यांनी त्यांचं पाप कबूल करतात. They try to do good works. आणि त्यांनी चांगलं काम करायला In प्रयत्न this करतात. way they live. आणि अशा प्रकारे त्यांनी जगतात. Now, when we see the Bible, तर आता ज्यावेळेस आपण बायबल बघतोय, as God made him perfect, in the same way God made us perfect. जसं देवाने त्याला सिद्ध केलेलं आहे तसं देवाने आपल्याला पण सिद्ध केले. Walking in the way of the. आणि देवाच्या मार्गाच्या द्वारे चालण्याद्वारे. Today I will tell this much. मी आज एवढंच बोलणार. Okay, let's pray. आपण प्रार्थना करूया. Thank you, Heavenly Father. You have given us a good time with the Word of God. धन्यवाद परमेश्वर पिता, तुम्ही आम्हाला
चांगली वेळ दिलात तुमच्या वचनाद्वारे. Today you helped us to see our life and heart. तुम्ही आज आम्हाला मदत केलात की आमचं मन आणि आमचं जीवन बघण्यासाठी. God has chosen King Saul and there is a purpose of the Lord. आणि देवानं शाऊल राजाला स्थापित केलं आणि त्याच्या मागे त्याचा एक उद्देश होता. But this man went astray. पण ह्यो माणूस वेगळीकडे गेला. But when you sanctified us, there is a purpose of the Lord. आणि तुम्ही ज्यावेळेस आम्हाला पवित्र केला काय तर उद्देश असणार. Help us to walk according to the way of the Lord. आणि आम्हाला मदत करा की देवाच्या द्वारे आम्ही चालावं. Receive all the glory from us. आणि आमच्याकडनं सगळं गौरव प्राप्त करा. I ask in the name of Jesus Christ. आणि मी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. Thank you. धन्यवाद.